नमस्ते भारत। Welcome to Tasveer News Station. We bring you the latest political and Bollywood news. जयनम जयती शासनम भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम। एकदा जोरदार टाळ्यांनी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक श्रीमंत प्रभातजी गौडा यांचं स्वागत करूया। प्रीतीजी पाटील, सीमाजी, आता यानंतर अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे अध्यक्ष श्री ललितजी गांधी यांचं स्वागत सीमाताई शहा, शोभाताई कोल्हेकर हे दोन जण करतील अशी त्याला विनंती करतो। दीपाली ताई पण येतील आणि अभिजित जी। आता यानंतर या सेवादूत प्रकल्पाच्या कार्यक्रमाविषयी प्रस्तावनेसाठी भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठचे सन्माननीय अध्यक्ष श्री संदीप दादा भंडारी यांना मी आमंत्रित करतो। परत एकदा भगवान महावीर स्वामी की जय वंदे मातरम वंदे मातरम। अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ आणि भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठच्या वतीने आयोजित आजचा विशेष कार्यक्रम शासकीय योजना प्रशिक्षण शिबिर म्हणजे सेवादूत या नावाने जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, आगळा वेगळा कार्यक्रम। या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यासाठी इथे उपस्थित असलेले जैन समाज गौरव, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय मंगल प्रभातजी लोढा, तसेच अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे अध्यक्ष, जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राज्यमंत्री ललितजी गांधी आणि इथे उपस्थित असलेले विकासजी अच्छा, योगेशजी, सीमाजी, प्रीतीजी, शोभाताई, अभिजित आणि भरत कोठारी आणि बाकी सगळी मंडळी। आजचा हा विशेष कार्यक्रम आपण शासकीय योजना, मग त्या जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या योजना असोत किंवा मग अल्पसंख्याक कार्य मंत्रालय महाराष्ट्र शासन किंवा केंद्रातल्या या सगळ्या योजना प्लस फक्त अल्पसंख्याकांच्या योजनाच नाही तर बाकीच्या पण ज्या कल्याणकारी आदरणीय मोदी सरकारच्या योजना आहेत। मोदी सरकार 2014 मध्ये पहिल्यांदा सत्तेत आलं बहुमताने, त्यानंतर 2019 मध्ये त्याच्यापेक्षा जास्त बहुमत आपल्याला मिळालं आणि पुन्हा तिसऱ्यांदा 2024 मध्ये पंतप्रधानपदी ते विराजमान झाले। तीनदा ते बहुमताने निवडून आले आणि आजही त्यांचं जे लोकप्रियता आहे त्यांची ती आजही कायम आहे। ही कायम असायचं महत्वाचं कारण काय आहे तर 2014 नंतर त्यांनी जे निर्णय घेतले, त्यांनी ज्या योजना आणल्या ते सर्वात महत्वाचं कारण आहे। कारण त्यांनी समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार करून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं कार्य त्यांनी केलं। योजना पहिले नव्हत्या का, तो होत्या, काँग्रेसच्या काळातही बऱ्याच योजना होत्या, पण त्या योजना कागदावर होत्या। त्याच योजनेला परत रिफर्निश करून मोदी सरकारने लॉन्च केल्या। काही नवीनही, जसं मुद्रा ही योजना पहिली नव्हती, मुद्रा लावून नवीन आणली। आवास योजना पहिले पण असायची, पण आजच्या आवास योजनेमध्ये त्यावेळेसच्या आवास योजनेमध्ये जमीन आसमानचा फरक। तर मोदी सरकारने काय केलं तर खरोखर त्या सगळ्या योजना योग्यरित्या त्यांनी त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं पूर्ण एक नेटवर्क बनवून त्या लोकांपर्यंत पोहोचतात का नाही यावर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांनी कार्य केलं आणि त्यामुळेच आज कुठेही जा ते एक म्हणजे मोदी सरकार एवढं। मी माझ्या भाषणांमध्ये नेहमी सांगतो का
या सरकारी योजना जेवढ्या आहेत त्याचा जर अभ्यास करत आपल्या प्रतिनिधींनी केला आणि त्या पोचवायचं जर काम केलं ना, त्यांना मतदानात मागायला जायची आवश्यकता पडणार नाही. कारण एवढा त्या समाजाचं भलं करण्यासाठी योजना आहे. आणि लोकांना अपेक्षा काय असते लोकप्रतिनिधीकडनं किंवा पदाधिकाऱ्यांकडनं, काही यांनी आपलं काम करावं, आमचं काहीतरी काम हवं. आता मोदी सरकारने जर एवढं चांगलं प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे, सेवा जर आपल्याला करायची, त्याच्यासाठी जर सगळी यंत्रणा आपल्यासाठी आहे, आपण आज सरकारमध्ये आहोत, शासनामध्ये आहोत, तर ह्या लोकांपर्यंत पोहोचण्यापासून आपल्याला कोण थांबवू शकतंय? आपल्याला फक्त आपण स्वतः थांबवू शकतो. तर मला पूर्णपणे खात्री आहे की आपणही थांबणार नाही. या योजना आपण शेवटच्या घटकापर्यंत निश्चितपणे पोहोचू आणि योग्य अर्थाने, खऱ्या अर्थाने सेवा दूत बनून आज आपण पुढे जाऊ. आपल्या समाजात जाऊ. आपल्या वेगवेगळ्या एरियामधनं आज इथे लोक आलेले, बुलढाण्यावरून आहे, नागपूर आहे, धाराशिव आहे, विदर्भात नागते, अकोला आहे, अमरावती, हिंगणघाट आहे, सांगली आहे, पश्चिम महाराष्ट्र सांगली आहे, पुणे, कोल्हापुर, सगळीकडे हर जगह से है. इधर अगर बात करें तो वसी वीरा तक सभी आए अपने, वसी वीरा है, मीरा भाईंदर है, तो सब जगह से सगळ्या एरियामधनं आज आपले कार्यकर्ते आलेले आहेत. मला आनंद आहे. मला इथे क्वांटिटी नकोच होती म्हणून आपण अहवाल घेतलाय. आपल्याला इथे क्वालिटी पाहिजे होती. आपल्याला इथे असेच कार्यकर्ते पाहिजे होते जे निश्चित पुढपर्यंत हा विषय घेऊन जाऊ शकतात. मी एवढं बोलून माझे प्रस्तावना संपवतो. त्यानंतर परत ट्रेनिंगमध्ये आपण भेटूया. पुन्हा एकदा मी आदरणीय मंत्री महोदयांना खूप खूप धन्यवाद देईन, आभार प्रकट करीन की त्यांनी आपल्यासाठी वेळ काढला आणि त्यांचा एकदम व्यस्त, खरोखर शेड्यूल एकदम टाईट होता, पण ते तरी एक 10 मिनिट आपल्या विनंतीला मान देऊन इथे आले. नेहमीच त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं सहकार्य हे आपल्याला असतो. हेच ते मंत्री आहेत ज्यांनी ज्यावेळेस भगवान महावीर स्वामी निर्माण कल्याणात होतं आपलं 2550 वर, तर शासनाकडनं त्यांनी तो करून घेतला तो कार्यक्रम. त्याच्यासाठी एक वेगळ्या कमिटीचं गठन केलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली ललितजींच्या नेतृत्वाखाली अजून 4 पदाधिकारी होते. त्यांच्या नेतृत्वाखाली भगवान महावीर स्वामी निर्माण कल्याणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाला. ज्यावेळेस त्याची बोर्ड मीटिंग होती, तर त्यावेळेस पहिल्याच बोर्ड मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं का हा जर विषय शेवटपर्यंत पोहोचवायचा आहे, आपल्याला सगळ्या शाळेमध्ये झाला पाहिजे आणि सगळ्या राज्यामध्ये पोहोचला पाहिजे, तर याच्यासाठी आपल्याला नेटवर्क आवश्यक आहे. आणि त्यावेळेस त्यांनी जबाबदारी दिली होती का सगळीकडे याच्या आपल्या कमिटी बनवा. आणि त्यावेळेस पहिल्यांदा मला वाटतं इतिहासात जैन समाजाचे पदाधिकारी एखाद्या शासकीय कमिटीवर 377 लोक ऍट अ टाइम गेले होते. आणि तुम्ही सगळ्यांनी त्याच्यात तुमच्यापैकी बरेच जण होते आणि आपण तो कार्यक्रम आदरणीय मंगलजींच्या नेतृत्वामध्ये तो यशस्वीरित्या राबवला. त्याचं मोठं आयोजन आपण राजभवनमध्ये पण केलं. राज्यपाल भवनमध्ये, जो आता सेवा भवन म्हणून परिचित आहे. तर असे मंगल प्रवचन आज आपल्यामध्ये आहेत. मी पुन्हा एकदा त्यांचेही स्वागत करतो. महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून, भगवान महावीर स्वामींना वंदन करून इथे आज जयंत महोत्सवाच्या आयुष्या कार्यक्रमाने आपले अध्यक्ष संदीप भंडारीजी, ललित गांधीजी, विकास आचार्यजी, डॉक्टर योगेश पत्नी, प्रीति पाटिल, सीमा शाह, शोभा कौंडेकर, अभिजीत शाह, गीता लीजिए और यहाँ पर उपस्थित सभी महाराष्ट्र के कार्यकर्ता बंधु, मैं ज़्यादा समय आपका नहीं लूँगा. 5-7 मिनट में मेरी बात करके मुझे निकल जाऊँगा. थोड़ा वीडियो बंद करने के लिए क्या, तो थोड़ा बंद की बात कर सकते हो. वीडियो बंद करा किशोर भाई. जो भी हुआ है, पर उनकी इसके पीछे की जो भावना उन्होंने आज जो बताई है, तो निश्चित ही हम हिंदू संस्कृति से अलग होने की कभी भी हमारी अपेक्षा नहीं है. मुख्य धारा से जुड़कर ही रहेंगे. इस विषय पर आप लोग बैठ कर कैसे आगे जाना है, आप जैसा मार्गदर्शन करेंगे, निश्चित हम उसे आगे ले जाने का प्रयास करेंगे. डॉक्टर आप इसमें रोल करिए, हमारे से जुड़े हुए लोग सबको इसमें रोल करना चाहिए. यस.